नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, योजना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची परिसर अभ्यास भाग 1 व 2 ची प्रथम सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 5वीच्या वर्गाची प्रथम सत्र परीक्षा, द्वितीय घटक चाचणी, द्वितीय सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करण्यासाठी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता 5वी प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे। ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकेचा देखील सराव करा। परिसर अभ्यास भाग 1 वर आधारित प्रश्नपत्रिका। प्रश्न पहिला अ, चूक की बरोबर ते सांगा। 1. सुधारित बियाणांच्या वापरामुळे उत्पादन वाढत नाही, चूक। 2. प्रदेशानुसार घरांची रचना असते, बरोबर। 3. राष्ट्रसंत गाडगेबाबांनी कीर्तनातून स्वच्छतेचे महत्त्व सांगितले, बरोबर। आणि 4. 18 वर्षाखालील नागरिकांना मतदानाचा हक्क असतो, चूक। प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। 1. सूर्याभोवती परिभ्रमण करणारे पृथ्वी व इतर 7 ग्रह आहेत। 2. पृथ्वीवर 2 गोलार्ध आहेत। 3. सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवरील पाण्याचे बाष्पीभवन होते। 4. आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते। प्रश्न दुसरा अ, चिन्हे व खुणा ओळखून त्याचा अर्थ लिहा। बघा, पहिले चिन्ह आहे पीडी, टपाल कार्यालय। दुसरे जे चिन्ह आहे ते आहे बंदर। 3. किल्ला। 4. वस्ती। 5. झरा। 6. कॅपिटल लेटर मध्ये आरएफ लिहिलेले आहे, राखीव वने। क प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, भारतातील 5 नद्यांची नावे लिहा। गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी, तापी। दुसरा प्रश्न, नकाशामध्ये कोणकोणत्या गोष्टी दाखविता येतात? उत्तर, नकाशामध्ये रस्ते, वस्ती, दवाखाना, किल्ला, बंदर, पोस्ट ऑफिस, नदी, झरा, तलाव, स्थानिक उंची, युद्धभूमी, लोहमार्ग इत्यादी गोष्टी दाखविता येतात। तिसरा प्रश्न, घरांमुळे आपल्याला कोणकोणत्या बाबींपासून संरक्षण मिळते? उत्तर, घरांमुळे आपल्याला ऊन, वारा, पाऊस, जंगली जनावर व चोरांपासून संरक्षण मिळते। चौथा प्रश्न, आपण वनस्पतीच्या कोणकोणत्या अवयवांचा अन्नासाठी वापर करतो? उत्तर, आपण वनस्पतींच्या पान, फूल, फळ, मूळ इत्यादी अवयवांचा अन्नासाठी वापर करतो। भाग 2 वर आधारित प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, एकपेशीय सजीव पाहण्यासाठी कशाची गरज असते? उत्तर, एकपेशीय सजीव पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची गरज असते। दुसरा प्रश्न, कोणत्याही 4 ग्रहांची नावे लिहा। उत्तर, बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, युरेनस व नेपच्यून। तिसरा प्रश्न, अपृष्ठवंशीय सजीवाचे नाव लिहा। उत्तर, कृमी, गोगलगाय, डास, गांडूळ। चौथा प्रश्न, इरेटक्स म्हणजे काय? उत्तर, इरेटक्स म्हणजे ताठकणा। आणि 5वा प्रश्न, उत्क्रांतीची संकल्पना कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? उत्तर, उत्क्रांतीची संकल्पना चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडली। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची परिसर अभ्यास या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासली। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल।